विद्यार्थी मित्रांनो, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि वाणिज्य विभागातर्फे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बीकॉम तृतीय वर्षातील विपणन व्यवस्थापन फर्स्ट मधील प्रकरण चौथे भौतिक वितरण व संवर्धन या विषयावर चर्चा करूयात. वस्तूचं उत्पादन केल्यानंतर त्याचं परिणामकारकरित्या वितरण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे परिणामकारक वितरण होणं ही प्रत्येक उत्पादन संस्थेची जबाबदारी असते, त्यांचं एक ध्येय असतं. म्हणजेच उत्पादित झालेली वस्तू बाजारपेठेतील असंख्य ग्राहकांपर्यंत किंवा शेवटच्या ग्राहकापर्यंत नेऊन पोहोचवणं आवश्यक असतं. या अनुषंगानं अंतिम उपभोक्त्यापर्यंत वस्तू प्रवाहित करण्यासाठी ज्यांच्या हातामधून ती वस्तू पुढे सरकते, प्रवाहित होते, या सर्वांचा समावेश वितरणामध्ये होतो, वितरण साखळीमध्ये होतो. ही सर्व मध्यस्थ यंत्रणा कार्यरत असते, जी वस्तूला गतिमानता प्राप्त करून देते. वस्तू एका निश्चित गतीने, सुलभपणे, टप्प्याटप्प्याने अंतिम किंवा पूर्वनियोजित स्थळी जाऊन पोहोचते, म्हणजेच अंतिम ग्राहकांच्या हातात जाऊन पोहोचते. आणि यासाठी ही वितरण साखळी मदत करते. ही जी वितरण साखळी आहे ते 3 प्रकारची असते. पहिली आहे उत्पादक ते उपभोक्ते. म्हणजे उत्पादक वस्तूच्या वितरणासाठी किती खर्च येऊ शकतो, त्याचा वस्तूच्या विक्री किमतीवर काय परिणाम होतो याचा विचार करून ही वितरण साखळी ॲडॉप्ट करते किंवा त्या मार्गाचा अवलंब करते. त्यातला पहिला जो प्रकार आहे ते उत्पादक उपभोक्ते. म्हणजे उत्पादकापासून ती वस्तू निर्माण झाल्यानंतर डायरेक्ट उपभोक्त्यापर्यंत पाठवण्यासाठीच्या एका मार्गाचा अवलंब केला जातो. त्यानंतर दुसरा आहे उत्पादक, घाऊक व्यापारी आणि उपभोक्ते. म्हणजे मध्ये एक मिडलमॅन येतो उत्पादकानंतर, तो आहे घाऊक व्यापारी, आणि त्याच्यानंतर ती वस्तू उपभोक्त्याच्या हातामध्ये जाऊन पडते. त्यानंतर तिसरा मार्ग आहे उत्पादक, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी, आणि त्यानंतर ग्राहक. म्हणजे साखळी वाढली. अशा ह्या 3 माध्यमामधून ती वस्तू ग्राहकांपर्यंत नेऊन पोहोचवली जाते आणि यासाठी प्रभावी अशा वितरण साखळीचा अवलंब केला जातो. आता पाहू आपण ह्या वितरण साखळीची व्याख्या. ही जी वितरण साखळीची संकल्पना आहे तिची व्याख्या बघू. त्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे फिलिप कोटलर यांनी. वितरण मार्ग म्हणजे एक प्रकारची साखळी अथवा संपर्क यंत्रणा जिच्याद्वारे उत्पादक आपल्या वस्तू अंतिम उपभोक्त्यापर्यंत नेऊन पोहोचवतात. या यंत्रणेमध्ये अथवा साखळीमध्ये अनेक व्यक्ती समाविष्ट असतात. म्हणजे उत्पादकांनी अशी एक संपर्क यंत्रणा किंवा साखळी निर्माण केलेली असते की जिच्या माध्यमातून ती वस्तू देशातील, विदेशातील अंतिम ग्राहकांच्या हातात जाऊन पडते आणि यामध्ये अनेक व्यक्ती आणि अनेक मिडलमॅन्स कार्यरत असतात, समाविष्ट असतात. दुसरी व्याख्या आहे विल्यम स्टंटन यांनी केलेली. यांच्या मते वितरणाचे मार्ग म्हणजे मार्ग निश्चिती अथवा दिशा निश्चिती असते, ज्या मार्गाने वस्तू शेवटी ग्राहकांच्या हातात जाऊन पोहोचते किंवा वस्तू जाऊन पोहोचतात. वस्तूंची उत्पादकाकडून उपभोक्त्यापर्यंत
यामध्ये स्थलांतरण होते. म्हणजेच वस्तू वितरणाचा असा मार्ग की ज्याचा मार्ग पूर्वीच निश्चित केलेला असतो, दिशा निश्चित केलेली असते आणि त्या मार्गानं त्या दिशेनं त्या वस्तूचा प्रवास सुरू होतो आणि ती वस्तू शेवटी जाऊन शेवटच्या ग्राहकाच्या हातात पडते. ही यंत्रणा म्हणजे वितरण साखळी होय. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. वितरण साखळीचे महत्त्व. ही वितरण साखळी तयार केल्यामुळं, त्याचा अवलंब केल्यामुळं काही फायदे मिळतात, ज्यामुळं उत्पादनाची आणि उत्पादकाच्या व्यवसायाची भरभराट होते. त्यातला पहिला मुद्दा आहे ग्राहकावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. वितरण साखळीच्या माध्यमातून ग्राहकांच्या आवडी-निवडी व वस्तूबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे याची माहिती प्राप्त होते आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या उत्पादकाला ग्राहकावर लक्ष केंद्रित करून पुढील कार्यवाही करणं शक्य होते. यानंतर पुढचा मुद्दा आहे कल्पक वितरण प्रणाली. वितरण साखळीतील मध्यस्थांचा परिणामकारक वापर यामध्ये केल्यामुळे तसेच कल्पकतेने वितरण प्रणालीची रचना केल्यामुळे वस्तूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना होतो. तसेच गरज पडल्यास आवश्यकतेनुसार पूर्वीच्या वितरण साखळीमध्ये कल्पकतेने बदल करून नाविन्यपूर्ण अशी कल्पक वितरण प्रणाली विकसित करता येते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे नवीन प्रणाली स्वीकारणे शक्य होते. एखाद्या नवीन वितरण प्रणालीद्वारे वितरण व्यवस्था करणे सुद्धा यामधून शक्य होते. कारण पूर्वीच्या वितरण साखळीमध्ये काही दोष असतील तर ते दोष दूर करून आधुनिक अशा वितरण साखळीचा वापर वस्तूच्या वितरणासाठी करता येतो. उदाहरणार्थ नव्यानंच आलेली एक कन्सेप्ट आहे, एक साधन आहे वितरणाचं, तो आहे ड्रोन. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा वस्तू वितरित करता येतात. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा मूल्यवर्धन व उपयोगितेत वाढ. प्रभावी वितरणामुळे ग्राहकांना योग्य वेळी त्यांच्या गरजेनुसार वस्तू प्राप्त होतात. त्यामुळे त्यांना त्या वस्तूचा उपभोग योग्य वेळी घेता येतो. तसेच त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे त्या पैशाचा, त्या खर्च केल्याचा आनंद त्यांना मिळतो. म्हणजेच त्या वस्तूची उपयोगिता वाढते आणि मूल्यवर्धन सुद्धा या ठिकाणी होतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे व्यवहारांची किंवा मध्यस्थांची संख्या कमी करणे शक्य होते. जर प्रभावी अशी वितरण साखळी निर्माण केली तर मध्यस्थ वर्गांची संख्या मर्यादित करता येते आणि त्यांची संख्या मर्यादित झाल्यामुळं जो वितरण खर्च जो वाढीव येणारा असतो तो खर्च कमी होतो आणि अंतिम ग्राहकांना उचित दराने वस्तू प्राप्त होते. यानंतर पुढील मुद्दा आहे उपयुक्त माहितीची प्राप्ती. उत्पादकाला वितरण साखळीतील मध्यस्थांकडून वस्तूबद्दल व ग्राहकाबद्दल उपयुक्त अशी माहिती प्राप्त होते आणि त्यामुळे वितरण साखळी किंवा वस्तू उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करणं शक्य होतं. यानंतर पुढील मुद्दा पाहू आपण विक्री संवर्धनास मदत. विक्री संवर्धनासाठी बऱ्याच वेळेस वितरक, मध्यस्थ मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात. यांच्या मार्फतच वस्तूंची जाहिरात करणे शक्य होते. ग्राहकांना वस्तूमधील फायदे समजावून सांगणं शक्य होते आणि याचा फायदा असा होतो
की त्या वस्तूच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. यानंतर पुढील मुद्दा आहे वित्तीय सहाय्य प्राप्त होते. वितरण साखळीमध्ये कार्यरत असणारे मध्यस्थ, किरकोळ आणि घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी करून उत्पादकाला ठरलेल्या वेळी करारानुसार तात्काळ पैसे देतात, त्यांचं पेमेंट करतात. म्हणजेच पैशाचा प्रवाह सतत राहतो, योग्य प्रमाणात राहतो. त्यामुळं उत्पादकाला उत्पादनाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं राबविता येते आणि योग्य प्रमाणात वस्तूचं वितरण करता येते. त्यानंतर आहे उत्पादनाचे वेळेवर वितरण. प्रभावी वितरण व्यवस्थेमुळे ग्राहकांच्या ज्या गरजा असतात, ज्या वेळेस असतात, त्याच पीक पॉईंटला वस्तूचा पुरवठा करणं शक्य होतं. जसं की काही सणवार असतात, त्यावेळेस काही विशिष्ट वस्तूंची मागणी असते आणि त्या विशिष्ट वेळीच असते, ती पूर्ण करणं शक्य होते. तसेच शेतकऱ्यांसाठी शेती मशागतीसाठी ज्या काही वस्तू लागतात पेरणीच्या टाईमला, त्या वस्तूसुद्धा योग्य वेळी योग्य स्थळी नेऊन पोहोचवणं शक्य होतं. म्हणजेच उत्पादनाला योग्य वेळी ग्राहकांच्या हातात नेऊन ठेवता येतं आणि ग्राहकांना त्यांचा उपभोग घेता येतो, त्याचा वापर करता येतो. त्यानंतर आहे पर्याप्त प्रमाणात वस्तूंचा साठा करणे शक्य. वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना सहज व सुलभपणे आवश्यक तेवढ्या प्रमाणामध्ये वस्तू या वितरण साखळीमधून प्राप्त होतात. त्यांना त्याचा असा फायदा होतो की त्यांना जसा आवश्यक आहे त्या प्रमाणामध्ये त्या वस्तूचा साठा करून ठेवणं शक्य होतं आणि त्यांच्या ग्राहकांच्या गरजेनुसार त्याची विक्री करता येते. पुढील मुद्दा आहे रोजगार निर्मितीस मदत. वितरण साखळीमध्ये वेगवेगळे मध्यस्थ, छोटे मोठे व्यापारी, वाहतूक यंत्रणा इत्यादीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, असंख्य लोकांना रोजगार मिळणं शक्य होतं. जेवढी वितरण साखळी प्रगल्भ होईल, मोठी होईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना रोजगार मिळतो आणि लोकांचं जीवनमान उंचावतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे नवीन वस्तूंच्या विक्रीत वाढ. काही वेळेस नवीन उत्पादक असतात किंवा जुनेच उत्पादक एखादी नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये आणतात आणि वितरण साखळीमध्ये जे काही अनेक कार्य करणारे मध्यस्थ आहेत, व्यापारी आहेत, ते व्यापारी ग्राहकांना त्या नव्यानंच आलेल्या वस्तूमधील गुणधर्म, उपयोगिता, गुणवैशिष्ट्य आणि किमतीमधील जो काही फरक आहे तो समजावून सांगतात. त्यामुळे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. वितरण साखळीची कार्य. ही जी प्रभावी वितरण साखळी आहे, ती साखळी कोणकोणत्या प्रकारची कार्य करते की ज्यामुळं ती वस्तू, ती सेवा ग्राहकांच्या हातामध्ये जाऊन पोहोचते, अंतिम ग्राहकाला ती वस्तू सेवा प्राप्त होते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उत्पादन तंत्रात बदल करणे शक्य. वितरण प्रणालीमधील मध्यस्थ, दलाल, व्यापारी यांच्याकडून उत्पादकाला वस्तूबद्दल उपयुक्त माहिती प्राप्त होते आणि त्या आधारे आवश्यकतेनुसार उत्पादकाला आपल्या उत्पादन तंत्रामध्ये बदल करून उच्च दर्जाची चांगली वस्तू निर्माण करणं शक्य होते. त्यानंतर आहे मागणी पुरवठ्यात संतुलन. आजच्या काळामध्ये बाजारपेठेंचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. देश विदेशात व प्रदेशामध्ये वस्तूंचा पुरवठा केला जातो आणि ह्या देश विदेश आणि प्रदेशामध्ये जिथेही त्या वस्तू आवश्यक आहेत त्या ठिकाणी मागणीच्या प्रमाणामध्ये वस्तूंचा मुबलक पुरवठा करणं या वितरण साखळीमुळे शक्य होतं.
आणि ती पूर्ण करण्याचं कार्यही वितरण साखळी करते. त्यानंतर आहे किंमत निश्चितीस मदत. ग्राहकांच्या आवडीनिवडी, फॅशन, वस्तूबद्दल असणाऱ्या अपेक्षा यांची माहिती प्रभावी वितरण प्रणालीमधील घटकांकडून उत्पादकांना मिळते. या सर्व माहितीच्या आधारे उत्पादक किंमत निश्चिती कशी करावी याचे डावपेच आखतात आणि योग्य आणि सर्वसमावेशक अशी किंमत निश्चिती करतात. त्यानंतर आहे नवीन वस्तूस प्रसिद्धी. वितरण प्रणालीतील विविध घटकांकडून नवीन वस्तूची इत्थंभूत माहिती प्रसारित केली जाते. ग्राहकांना नवीन वस्तूची सर्व माहिती यामधून प्राप्त होते. त्या वस्तूमधील नाविन्यपूर्णता अनुभवास मिळते आणि यामुळं वस्तूची आपोआपच प्रसिद्धी होते आणि मोठ्या प्रमाणात त्या वस्तूचा मग उठाव होतो. यानंतर आहे स्थळ उपयोगितेची निर्मिती. देश विदेशातील कान्याकोपऱ्यातील ग्राहकांना गरजेनुसार वस्तूचा पुरवठा करण्यासाठी वितरण साखळी मदत करते. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातील ग्राहकांपर्यंत ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंत वस्तू नेऊन पोहोचवण्याचं कार्य वितरण साखळी करते. म्हणजेच त्या वस्तूला स्थळ उपयोगिता प्राप्त करून देण्याचं कार्य ही वितरण साखळी करते आणि त्या प्रदेशातील लोकांना ती वस्तू उपभोगावयास वापर कराव्यास प्राप्त होते, मिळते. त्यानंतर आहे किंमत स्थिर ठेवणे शक्य. प्रभावी वितरण साखळीमुळे जे अनेक व्यापारी असतात की जे वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करतात, ती टंचाई निर्माण होण्यापासून त्याचा बचाव करता येतो. म्हणजेच कृत्रिम टंचाई होऊ शकत नाही, कारण योग्य वेळी वस्तूचा पुरवठा होतो. टंचाई निर्माण झाल्यास वस्तूच्या किमती कृत्रिमरित्या वाढवल्या जातात. परंतु वितरण साखळीच्या प्रभावी वितरण प्रणालीमुळे, वस्तू वितरणामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वस्तू प्राप्त होतात. म्हणजेच ग्राहकांना स्थिर दराने आणि योग्य प्रमाणामध्ये वस्तू प्राप्त होतात, मिळतात. त्यानंतर आहे भविष्याचा अंदाज घेणे शक्य. प्रभावी वितरण व्यवस्थेमुळे वस्तूंच्या विक्रीचा, ग्राहकांच्या वर्तणुकीचा नेमका अंदाज येतो की ग्राहकांची आपल्या वस्तूबद्दलची वर्तणूक कशी आहे, बाजारपेठेमधलं त्यांचा बिहेवियर कसा आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे उत्पादकाला भविष्यातील उत्पादनाचा बारकाईने अंदाज बांधता येतो आणि वस्तूचं उत्पादन करता येतं. त्यानंतर आहे निर्णयाच्या अंमलबजावणीस मदत. उत्पादक किंवा व्यावसायिक वेळोवेळी वेगवेगळे प्लॅन्स करतात, वेगवेगळे निर्णय घेतात आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी वितरण साखळी त्यांना मदत करते. त्यामुळे त्या व्यवसायाची भरभराट होते आणि त्या उत्पादकाची, व्यवसायाची आर्थिक क्षमता सुद्धा मजबूत होण्यास मदत होते. यानंतर आहे कार्यकारी भांडवलाची उपलब्धता. त्या वितरण साखळीमध्ये असणारे वेगवेगळे मिडलमॅन्स, त्यानंतर इतर वितरण साखळीमध्ये कार्य करणारे इतर घटक संस्था, हे सर्वजण उत्पादकाला बऱ्याच वेळेस ॲडव्हान्समध्ये वस्तू व सेवेबद्दल पेमेंट करतात. त्यामुळे त्या उत्पादकाला मोठ्या प्रमाणात कार्यकारी भांडवलाचा पुरवठा होतो. कार्यकारी भांडवल त्यांना प्राप्त होतं आणि वस्तूचं उत्पादन करणं, दैनंदिन खर्च भागवणं यामधून शक्य होतं. यानंतर आपण पुढील भाग पाहू.
विक्री संवर्धन संकल्पना म्हणजे विक्रीमध्ये वाढ करण्याची संकल्पना. यामध्ये त्याच्या व्याख्या बघू आपण. वस्तूच्या विक्रीत वाढ घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष विक्री, जाहिरात, प्रसिद्धी या मार्गाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना विक्रय वृद्धी किंवा विक्री संवर्धन असे म्हणतात. म्हणजे विक्रीमध्ये वाढ करायची आहे वस्तू आणि सेवेच्या. मग यासाठी काय करायचं आहे? जाहिरात आणि प्रसिद्धी, प्रत्यक्ष विक्री या मार्गांचा अवलंब करून ग्राहकांना आपल्या वस्तूकडे आकर्षित करायचं आहे. आपल्या वस्तूमध्ये असणारं नाविन्य, गुणधर्म ग्राहकांना समजून सांगायचे आहेत की ज्यामुळं वस्तूच्या विक्रीमध्ये संवर्धन होईल, मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. त्यानंतर पुढील एक व्याख्या आहे पॉल ग्रीन व अँडरसन रो यांनी केलेली. वृद्धी म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या गुणांची ग्राहक किंवा संभाव्य ग्राहकांना माहिती देऊन त्या वस्तू व सेवांची खरेदी करण्यास त्यांचे मन वळविण्यासाठी केलेले प्रयत्न होत. वस्तू आणि सेवांची विक्री करावयाची आहे, पण काय करायचं आहे? यामध्ये वस्तू आणि सेवेमधील जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांची संपूर्ण माहिती ग्राहकांना म्हणजे विद्यमान ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना द्यायची आहे आणि त्यांचं मन आपल्या वस्तूकडं आकर्षित करून घ्यायचं आहे, वळवायचं आहे. ह्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला विक्री संवर्धन असे म्हणतात. यानंतर पुढील भाग पाहायचा आहे आपल्याला, तो आहे विक्री संवर्धन प्रणाली किंवा त्यामधील टप्पे. विक्री संवर्धनासाठी कोणकोणत्या टप्प्यामधून जावं लागतं किंवा कोणती प्रणाली ॲडॉप्ट करावी लागते हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामधील पहिला मुद्दा आहे उद्दिष्टांचे निर्धारण. ग्राहक संख्येत वाढ करणे, विक्रीमध्ये मोठी वाढ करणे, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे, त्यांचे समाधान करणे, व्यवसायाची वृद्धी आणि विस्तार करणे इत्यादी व्यवसायाची उद्दिष्टे असू शकतात आणि ती उद्दिष्टे या टप्प्यामध्ये निर्धारित केली जातात की विक्री संवर्धन प्रणाली आपण कशासाठी ॲडॉप्ट करणार आहोत, त्याचं उद्दिष्ट या टप्प्यामध्ये ठरवलं जातं. त्यानंतर नंबर 2 आहे विक्री संवर्धन तंत्राची निवड. विक्री संवर्धनासाठी कोणत्या तंत्राची निवड करायची? जे अनेक तंत्र आहेत त्याच्यापैकी कोणतं तंत्र निवडायचं की जे व्यवसायासाठी किफायतशीर असेल, परिणामकारक असेल. अशाच विक्री संवर्धन तंत्राची निवड या टप्प्यामध्ये केली जाते की ज्यामुळं निर्धारित केलेलं उद्दिष्ट साध्य करणं शक्य होतं. त्यानंतर आहे विक्री संवर्धन कार्यक्रमाची आखणी. या सदरील विक्री संवर्धन कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम आखला जाणार आहे तो किती काळासाठी असावा, कुठल्या प्रदेशासाठी, देश विदेशासाठी असावा हे ठरवलं जातं. आणि इन्सेंटिव्हचा प्रकार सुद्धा यामध्ये ठरवला जातो की जे मिडलमॅन आहेत, घाऊक किरकोळ व्यापारी आहेत, वितरक आहेत, यांना इन्सेंटिव्ह कशा पद्धतीनं दिलं जावं हे ठरवलं जातं. आणि या कार्यक्रमासाठी लागणारं बजेट किती असावं आणि कसं उभं केलं जाणार आहे याचा सुद्धा विचार या टप्प्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे विक्री संवर्धन पूर्व चाचणी. विक्री संवर्धनाचा जो प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, एखाद्या निवडक बाजारपेठेमध्ये राबविला जातो, चाचणी केली जाते. त्याचे फायदे, तोटे, दोष, परिणामकारकता, ग्राहकांच्या व मध्यस्थांचा प्रतिसाद इत्यादी बाबतचा अभ्यास या टप्प्यामध्ये केला जातो आणि मग पुढील कार्यवाही केली जाते. त्यापुढील टप्पा आहे
विक्री संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी. आता वरील सर्व मुद्द्यांचे समाधान झाल्यानंतर विक्री संवर्धनाचा कार्यक्रम सर्व बाजारपेठेत परिणामकारक यंत्रणेद्वारे राबवला जातो. यात मध्यस्थ, घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक यांना समाविष्ट करून घेतलं जातं. आणि यानंतर पुढील मुद्दा आहे विक्री संवर्धन कार्यक्रमाचे मूल्यमापन. हा जो विक्री संवर्धन कार्यक्रम आपण राबवलेला आहे तो कार्यक्रम आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी कितपत प्रभावी ठरलेला आहे, तसेच यात काही सुधारणा करणे आवश्यक आहेत का, तसेच काही वाढीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे का, या अनुषंगानं या कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं जातं आणि विक्री संवर्धन कार्यक्रमामध्ये सुधारणा केली जाते. त्यानंतर आपल्याला पुढील भागाकडे वळायचं आहे, तो आहे विक्री संवर्धन तंत्रे किंवा घटक. जे विक्री संवर्धन आपल्याला करायचं आहे त्याचे तंत्रे कोणकोणती आहेत ती पाहायची आहे. त्यामध्ये अ आहे वितरकाच्या स्तरावरील तंत्रे. जे वस्तूचे वितरक असतात त्यांच्या संदर्भामधली काही तंत्र आहेत. त्यामध्ये पहिलं आहे जाहिरात साहित्य. विक्री संवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी जाहिरातीचं साहित्य पुरवलं जातं आणि ते वितरकाच्या स्तरावर तो कार्यक्रम राबवला जातो. उत्पादक वितरकांना त्यांच्या दुकानात लावण्यासाठी जाहिरातीचे साहित्य पुरवतात. फलक, त्या कंपनीचं त्याच्यावर नाव, बोधचिन्ह असणारे फलक, बॅनर्स दिले जातात आणि ते बॅनर्स, फलक, बोधचिन्ह जिथं जमेल त्या ठिकाणी त्या समोर किंवा एखाद्या शहरी भागामध्ये मार्केट प्लेसमध्ये हे जाहिरात साहित्य उपयोगात आणलं जातं आणि विक्री संवर्धनाचा कार्यक्रम राबवला जातो. त्यानंतर आहे वस्तूंचे प्रात्यक्षिक. उत्पादकाकडे असणारे जे काही तज्ज्ञ अधिकारी असतात हे तज्ज्ञ अधिकारी घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन किंवा बाजारपेठेमध्ये जाऊन ग्राहकांना वस्तू वापरा संदर्भातलं प्रात्यक्षिक करून दाखवतात. म्हणजे ती नवीन आलेली जी वस्तू आहे, जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. मग ते बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या समक्ष त्या वस्तूचं प्रात्यक्षिक करून दाखवतात. कशी यूज करायची, कसा फायदा आहे, कसा तोटा आहे, त्याचं इंधन किती कंजम्पशन होतं, फायदे काय होतात, हे सर्व त्या ठिकाणी समजून सांगितले जातात. त्यानंतर आहे वितरकांची स्पर्धा. जे वस्तूच्या वितरण साखळीमध्ये समाविष्ट असणारे वितरक आहेत, घाऊक व किरकोळ व्यापारी आहेत, यांच्या दुकानामध्ये वस्तू सजावटीची स्पर्धा आयोजित केली जाते आणि ज्यांनी ही सजावट अतिशय उत्तम दर्जाची केलेली असेल त्या वितरकाला, त्या विक्रेत्याला बक्षीस दिलं जातं. यानंतर आहे विशेष वस्तू प्रदर्शन. उत्पादक आपल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच विशेष शोचे आयोजन करतात. यासाठी वितरकांची मदत घेतली जाते. त्यांच्या ज्या बाजारपेठेमध्ये एखादं स्थळ असतं त्या स्थळी त्यांना मोटिवेट केलं जातं किंवा उत्पादकसुद्धा त्या ठिकाणी जातात, त्यांचे अधिकारी जातात आणि विशेष असं प्रदर्शन भरून त्या ठिकाणी ग्राहकांना त्या वस्तूबद्दल ज्ञान दिलं जातं, त्यांना आकर्षित करून घेतलं जातं. त्यानंतर आहे वितरकांना पारितोषिके किंवा बक्षिसे. जर वितरकांनी समजा उत्पादकाने दिलेलं जे विशिष्ट टार्गेट आहे ते जर त्यांनी अचीव केलं तर त्या विक्रेत्यांना आकर्षक असं बक्षीस कंपनीमार्फत दिलं जातं किंवा अशा वितरकांसाठी देश विदेशामध्ये विशेष
सहलीचं आयोजन केलं जातं. त्यांना त्या सहलीला नेऊन विशिष्ट पर्यटन स्थळामध्ये नेऊन त्यांना त्याचा आनंद मिळवून दिला जातो. त्या स्थळाला पाहण्याचा त्यांना योग मिळवून दिला जातो. त्यानंतर पुढील भाग आपण पाहूयात. उपभोक्त्यांच्या स्तरावरील तंत्रे. जे उपभोक्ते आहेत त्या संदर्भात त्या स्तरावर काय काय करता येतं. यामध्ये उपभोक्त्यांना, ग्राहकांना काही भेट कार्ड दिली जातात. वस्तूसोबत भेट कार्ड दिली जातात व विशिष्ट प्रमाणामध्ये ग्राहकांना किमतीमध्ये सूट दिली जाते. त्या भेट कार्डाच्या आधारे वस्तूच्या किमतीमध्ये सूट दिली जाते आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं जातं आणि विक्रीमध्ये संवर्धन किंवा वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आहे ग्राहकांना नमुना वस्तू वाटप. सॅम्पलचं वाटप केलं जातं. बाजारपेठेमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये वितरकांकडून ग्राहकांना त्या वस्तूकडे आकर्षित करून घेण्यासाठी सॅम्पल म्हणून काही वस्तू वापरासाठी दिल्या जातात आणि त्या वस्तू वापरल्यानंतर जर त्या ग्राहकांना त्या आवडल्या तर ते ग्राहक मग त्या विशिष्ट वस्तूकडे आकर्षित होतात, त्याचे कायम ग्राहक बनतात. म्हणून विक्री संवर्धनासाठी ग्राहकांना हे सॅम्पल किंवा नमुना वस्तू वाटप केल्या जातात. त्यानंतर आहे किंमत परतफेड. वस्तूमुळे जर ग्राहकांचे समाधान झालेले नसेल, काही ग्राहक वस्तू खरेदी करतात पण ते समाधानी असू शकत नाही त्या वस्तूबद्दल, मग त्यावेळेस ग्राहकांना किंमत परतफेड किंवा किंमत परत देण्याची हमी दिली जाते आणि किंमत परतही करून टाकली जाते. त्यामुळं त्या ग्राहकांच्या मनामध्ये त्या उत्पादकाबद्दल एक आस्था निर्माण होते आणि ते परत नव्याने त्या वस्तूकडे आकर्षित होऊ शकतात. त्यानंतर आहे किंमत सूट प्रस्ताव. बाजारपेठेमध्ये काही वेळेस मंदीचा काळ येतो. त्या मंदीच्या काळामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूच्या किमतीमध्ये सूट दिली जाते. कारण वस्तूंचा उठाव होत नाही मंदीच्या काळात. मग त्यामध्ये जे भांडवल गुंतून पडलेलं असतं त्याचा किंवा त्या भांडवलावर व्याजाचा बोजा त्या उत्पादकावर पडत असतो. म्हणून त्या वस्तू ते बाहेर काढण्याचं किंवा विक्री करण्याचं मनामध्ये ठरवतात आणि यासाठी मग या मंदीच्या काळामध्ये किमतीमध्ये सूट दिली जाते आणि ग्राहकांना आपल्याकडं आकर्षित केलं जातं. त्यानंतर आहे परत खरेदी सवलत. जर एखाद्या ग्राहकाने आज वस्तू खरेदी केली, त्या ग्राहकाला भविष्य काळामध्ये दुसरी वस्तू खरेदी करताना त्या नवीन वस्तूच्या खरेदी किमतीमध्ये सूट दिली जाते. याचा अर्थ असा की ते ग्राहक वारंवार आपल्या वस्तूच्या खरेदीसाठी आले पाहिजेत. या अनुषंगाने ही ट्रिक वापरली जाते, युक्ती वापरली जाते आणि त्यांना नंतर जी वस्तू खरेदी केली जाते त्यामध्ये विशिष्ट अशी सूट दिली जाते. त्यानंतर आहे व्यापारी तिकिटे किंवा कूपन. ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर काही रकमेची कूपन दिली जातात आणि ती कूपन किंवा ते तिकीट घेऊन आल्यानंतर ग्राहकांना पुढच्या वस्तूच्या खरेदीमध्ये त्या कूपनाच्या किमती एवढी सूट दिली जाते, सवलत दिली जाते. म्हणजे नवीन वस्तू तेवढ्या कूपनाच्या किमतीनुसार कमी किमतीला ती प्राप्त होते. हे एक ट्रिक या ठिकाणी, युक्ती या ठिकाणी वस्तू विक्री संवर्धनासंदर्भात वापरली जाते. त्यानंतर आहे ग्राहकांना भेट वस्तू देणे. काही उत्पादक विक्री संवर्धनासाठी ग्राहकांना पेन, घड्याळ, डायरी, कॅलेंडर्स इत्यादी भेटवस्तू म्हणून देतात आणि त्यामुळं
ती वस्तू यूज करत करत हे ग्राहक आपल्या त्या वस्तू आणि सेवेशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करतात. मग या अनुषंगानं ग्राहकांना अशा भेटवस्तू वाटप केल्या जातात. त्यानंतर आहे विक्री साहित्य. काही विक्री साहित्याच्या माध्यमातून वस्तूची किंमत, वस्तूचा दर्जा, किमतीमध्ये सूट, त्या वस्तूचा टिकाऊपणा, उपयुक्तता इत्यादी माहिती ग्राहकांना दिली जाते. मग त्यासाठी काही माहिती पत्रकं प्रसिद्ध केली जातात, त्याच्या माध्यमातून उपभोक्त्यांना ती माहिती दिली जाते. काही ब्राउचर्स छापले जातात आणि ते सुद्धा ग्राहकांपर्यंत वितरित केली जातात. यानंतर पाहू आपण विक्रेत्यांच्या स्तरावरील तंत्रे. विक्रेते विक्री संवर्धनासाठी कोणकोणत्या तंत्राचा वापर करतात किंवा त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामध्ये आहे वस्तूची जाहिरात व प्रसिद्धी. विक्री संवर्धनासाठी जे विक्रेते आहेत ते घाऊक आणि किरकोळ विक्रेते जाहिरात आणि प्रसिद्धीचं कार्य करतात. जसा उत्पादकाला फायदा आहे त्याचप्रमाणे ह्या वितरकांना सुद्धा, विक्रेत्यांना सुद्धा त्या वस्तूच्या विक्रीपासून चांगला फायदा मिळत असतो. म्हणून ते विक्रेते वस्तूची जाहिरात आणि प्रसिद्धीचं कार्य करतात आणि जमेल तेवढे ग्राहक मोठ्या प्रमाणात कलेक्ट करण्याचा प्रयत्न चालवतात. त्यानंतर आहे फॅशन शो. काही ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, मोठमोठ्या शहरांमध्ये फॅशन शो भरवले जातात आणि त्या फॅशन शोमध्ये जे फॅशनचे प्रॉडक्ट आहेत ते मांडले जातात, त्याची ग्राहकांना माहिती करून दिली जाते. काही ड्रेसेस असतील तर ते ड्रेसेस परिधान करून काही मॉडेल्स त्या ठिकाणी कॅटवॉक करतात आणि त्या वस्तूचं प्रमोशन करतात. ती वस्तू ग्राहकांना कशी चांगली आहे ते पटवून देतात आणि तो घातल्यानंतर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक पडतो हे सुद्धा ते पटवून देतात. त्यानंतर विक्रेत्यांची वस्तू विक्री स्पर्धा. विक्रेत्यांमध्ये एक स्पर्धा लावून दिली जाते विक्री संवर्धनासाठी. त्यांना टार्गेट दिलं जातं आणि ज्या विक्रेत्यांनी हे टार्गेट कमीत कमी वेळेमध्ये अचीव केलं, संपादित केलं, त्यांना मग विशिष्ट असं बक्षीस दिलं जातं आणि त्यांना पुन्हा हे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी अभिप्रेरित केलं जातं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे वस्तूंचे प्रदर्शन. मोठमोठ्या शहरामधील विशिष्ट हॉलमध्ये हे विक्रेते उत्पादकाच्या मदतीनं वस्तूंचं भव्य असं प्रदर्शन भरवतात किंवा मोठमोठ्या ग्राउंडवर त्याचं प्रदर्शन भरवलं जातं आणि त्या नवीन असेल किंवा जुनी असेल त्या वस्तूचं प्रमोशन केलं जातं, त्याची इत्थंभूत माहिती ग्राहकांना करून दिली जाते. त्यानंतर आहे विक्रेत्यांच्या सभा व संमेलन. उत्पादक विक्रेत्यांसाठी जे उल्लेखनीय कार्य केलेले विक्रेते असतात त्यांच्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी सभा किंवा संमेलन भरवतात, परिषदा भरवतात आणि त्या ठिकाणी अशा सन्माननीय आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विक्रेत्यांना सन्मानित केलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, सत्कार केला जातो आणि मग त्यांचा सत्कार आणि सन्मान केल्यामुळं पुन्हा जोशाने कामाला लागतात आणि मोठ्या प्रमाणात विक्रीमध्ये वाढ करतात, विक्रीचं संवर्धन करतात. त्यानंतर आहे विक्रेत्यांना बोनस. एखाद्या विशिष्ट मुदतीमध्ये ठराविक विक्री केल्यास विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात बोनसचं वाटप केलं जातं. उत्पादक वर्ग ह्या विक्रेत्यांना बोनस वाटप करतो. मग तो आर्थिक स्वरूपामध्ये असतो किंवा आर्थिकेतर स्वरूपामध्ये सुद्धा असतो आणि यामुळं मग विक्रेते सुद्धा प्रोत्साहित होतात आणि विक्री संवर्धनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतात.
यानंतर आपण आता पुढील भागाकडे वळूयात. आता पाहायचं आहे आपल्याला विक्री संवर्धनाचं महत्त्व. विक्री संवर्धनाचं कार्य केल्यामुळं कोणकोणते फायदे होतात, त्याचं महत्त्व काय आहे, हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामध्ये आहे पहिल्यांदा ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्व. त्यामध्ये नंबर 1 आहे उत्पादनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. विक्री संवर्धनाच्या कार्यक्रमामधून त्या वस्तू आणि सेवेबद्दल जे उल्लेखनीय बाबी आहेत, गुणधर्म आहेत, हे सर्व समजून सांगितले जातात. त्यामुळं उत्पादनाचं संपूर्ण ज्ञान त्या ग्राहकांना प्राप्त होतं आणि कोणत्या गरजेसाठी कोणत्या उत्पादकाची आणि कोणती वस्तू खरेदी करावी हे त्यांना अचूक समजतं. त्यानंतर आहे माफक किमतीस वस्तूंचा पुरवठा. विक्री संवर्धनामुळं ग्राहकांना एका चांगल्या किमतीमध्ये दर्जेदार वस्तू प्राप्त होते आणि योग्य वेळी त्यांना ती प्राप्त होते, गरजेनुसार प्राप्त होते. हा एक फायदा त्यांचा होतो. त्यानंतर आहे वस्तू खरेदीचा आत्मविश्वास. ग्राहकांना विक्री संवर्धनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून, मिडलमॅनच्या माध्यमामधून वस्तू कोणती कशी आहे, कोणत्या गरजेसाठी वापरली जाते याचं सर्व ज्ञान प्राप्त होतं आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास जागृत होतो आणि मग त्या आत्मविश्वासाने एखादी वस्तू खरेदी करण्यास तयार होतात आणि आपल्या गरजा भागवतात. त्यानंतर आहे मोफत नमुना वस्तूची प्राप्ती. बाजारपेठांमध्ये उत्पादकांचे एजंट्स किंवा वितरक किंवा घाऊक आणि किरकोळ विक्रेते त्या कंपनीच्या पॉलिसीनुसार ग्राहकांना मोफत शॅम्पलचं वाटप करतात आणि त्या शॅम्पलचा मग त्या ग्राहकांना उपभोग घेता येतो, वापर करता येतो. म्हणजेच त्यांना मोफतमध्ये एखादी वस्तू वापर करण्यासाठी प्राप्त होते. त्यानंतर आहे राहणीमानात सुधारणा. विक्री संवर्धनामधून दर्जेदार वस्तू ग्राहकांना प्राप्त होतात. आपल्या वस्तूमधले कोणकोणते वाढीव गुणधर्म आहेत ते ग्राहकांना त्याची माहिती मिळते, त्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि अशा वस्तू त्यांनी यूज केल्यामुळं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. त्यांना उच्च दर्जाच्या वस्तू वापरायला मिळतात, त्यांचा उपभोग घ्यायला मिळतं. त्यानंतर आहे शोषणाच्या प्रमाणात कमी. वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांचं बाजारपेठेमध्ये शोषण होतं. पैसे जादा घेऊन सुमार दर्जाच्या वस्तू दिल्या जातात, फसवणूक केली जाते. पण विक्री संवर्धनाच्या कार्यक्रमामधून ठासून सांगितलं जातं की आमची वस्तू कशी चांगली आहे, किती चांगली आहे आणि दर्जेदार वस्तू त्या ग्राहकांना दिल्या जातात. म्हणजेच त्यांचं आर्थिक शोषण असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं शोषण असेल ते होत नाही. त्यांच्या मानसिकतेवर कुठलाच आघात होत नाही. त्यांना उच्च दर्जाच्या वस्तू विक्री संवर्धनाच्या कार्यक्रमामधून प्राप्त होतात. त्यानंतर पुढं बघायचं आहे आपल्याला उत्पादकाच्या दृष्टीने मत की विक्री संवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळं उत्पादकांना कोणकोणते फायदे होतात. त्यातला पहिला आहे विक्रीमध्ये मोठी वाढ होते. विक्री संवर्धन कार्यक्रम जर प्रभावीपणे राबवला तर तळागाळातील ग्राहकांपर्यंत त्या वस्तूचा प्रचार आणि प्रसार होतो, त्याची माहिती होते आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ होते. त्यानंतर आहे मोसमी वस्तूंची नियमित विक्री. काही वस्तू विशिष्ट मोसमामध्येच विकतात, पण त्या स्लॅक सीझनमध्ये जर काही ऑफर्स देऊन सेल जर काढले, समजा जाहिरातबाजी केली, तर अशा वस्तू एखादा मोसम नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात विकतात. म्हणजे तो माल त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये पडून न राहता
त्यांचं भांडवल रिलीज होतं, हा एक फायदा होतो. आणि यासाठी मग उत्पादक मान्सून धमाका, दिवाळी ऑफर असे प्रोग्राम अरेंज करतात आणि वस्तूची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतात, विक्रीचं संवर्धन करतात. त्यानंतर आहे जाहिरातीचा प्रभाव वाढतो. जर अशा प्रकारे विक्री संवर्धन कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं जर राबवला तर त्या वस्तूची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीचा प्रभाव वाढतो. लोकांच्या मनामध्ये ती वस्तू दीर्घकाळापर्यंत घर करून राहते आणि ग्राहक आल्यानंतर बार बार त्या वस्तूचीच मागणी करतात. हा एक फायदा त्यामधून होतो. त्यानंतर आहे मध्यस्थांचे सहकार्य वृद्धी किंवा मध्यस्थ सहकार्य वृद्धी. विक्री संवर्धनासाठी वितरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यस्थ वर्ग काम करतो, कार्यरत असतो. विक्री संवर्धनासाठी मध्यस्थांना वेगवेगळे इन्सेंटिव्ह दिले जातात आणि असे इन्सेंटिव्ह दिल्यामुळं त्या मध्यस्थांकडून उच्च दर्जाचं सहकार्य त्या उत्पादकाला प्राप्त होतं आणि हे मग प्राधान्याने त्या कंपनीची, त्या उत्पादकाची वस्तू विकतात. त्या वस्तूच्या विक्रीमध्ये यामुळं मोठी वाढ होते. त्यानंतर आहे वस्तू व सेवेच्या मागणीत वाढ. परिणामकारक विक्री संवर्धन तंत्रामुळे नवीन वस्तूची मागणी वाढते. एखादी जर नव्यानं वस्तू बाजारपेठेमध्ये आणलेली असेल तर त्या वस्तूला मागणी वाढवण्याचं कार्य, वाढीव मागणी मिळवून देण्याचं कार्य विक्री संवर्धन कार्यक्रमामार्फत केलं जातं आणि बाजारपेठेमध्ये ती वस्तू आपलं एक वेगळं स्थान निर्माण करते. त्यानंतर आहे नवीन बाजारपेठेवर वर्चस्व. प्रभावी विक्री संवर्धन कार्यक्रम जर राबवला तर या माध्यमातून नवनवीन बाजारपेठा त्या वस्तू आणि सेवेला काबीज करता येतात आणि दीर्घकाळापर्यंत त्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचा दबदबा निर्माण करता येतो. ती वस्तू मोठ्या प्रमाणावर विकता येते. हे एक महत्त्व या ठिकाणी निदर्शनास येतं. त्यानंतर आहे व्यवसायाची पत वाढते. विक्री संवर्धनामुळं ग्राहकांना आपली वस्तू व उत्पादक यांची सर्व माहिती प्राप्त होते. मोठ्या प्रमाणावर विक्री व त्याचा वापर होतो आणि परिणामी त्या व्यवसायाची पत वाढते. कारण विक्री संवर्धन कार्यक्रम त्या उत्पादकाचा आणि वस्तूचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार करते. लोकांच्या मनामध्ये ती वस्तू ठसवण्यास मदत करते. त्यानंतर आहे प्रत्यक्ष नियंत्रण. जर समजा विक्री संवर्धनाचं कार्य जर एखाद्या जाहिरात एजन्सीला दिलं तर त्यावेळेस मोठा खर्च करावा लागतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे त्या वस्तूची किंमतही वाढू शकते. या बदल्यामध्ये जर एखाद्या उत्पादकानं आपली स्वतःची जाहिरात यंत्रणा निर्माण केली, विक्री संवर्धनाचं तंत्र विकसित केलं तर त्यावेळेस त्या उत्पादकाचा पैसा आणि वेळ वाचतो आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या विक्री संवर्धन यंत्रणेवर त्यांचं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित होतं. त्यानंतर आहे स्पर्धेला यशस्वी तोंड देणे शक्य होते. आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. ग्लोबल मार्केटिंग आहे. अनेक वस्तू आपल्या वस्तूसोबत स्पर्धा करतात. मग या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आपला व्यवसाय आणि वस्तू टिकून राहावी यासाठी प्रभावी विक्री संवर्धन कार्यक्रम राबवावा लागतो. आणि असा जर प्रभावी असा कार्यक्रम आपण राबवला तर निश्चितच ती वस्तू, तो उत्पादक या स्पर्धक वातावरणामध्ये तग धरून राहू शकते, आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकते. त्यानंतर आहे
वस्तू उत्पादनात नाविन्यपूर्णता आणणे. जर विक्री संवर्धनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला तर वस्तूचा खप वाढतो, नवलौकिक वाढतो आणि परिणामी त्या उत्पादकामध्ये जोम संचारतो आणि मग हे उत्पादक आपल्या उत्पादनामध्ये वस्तूमध्ये नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न करतात आणि एक वेगळी दर्जेदार वस्तू ग्राहकांसाठी पेश करतात, बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतात. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूया. पुढील महत्त्व आहेत मध्यस्थांच्या दृष्टिकोनातून महत्त्व, की प्रभावी असा विक्री संवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळं मध्यस्थांना कोणता फायदा होतो. त्यामध्ये पहिला आहे विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते. जर विक्री संवर्धनाचा कार्यक्रम आधुनिक तंत्राच्या आधारे आधुनिक असं संशोधन करून जर आपण वापरलं तर त्यामुळं मध्यस्थांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन मिळतं, आर्थिक फायदा होतो, त्यांचा जनसंपर्क वाढतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू विकल्या जाते. त्यानंतर आहे वाढीव सोयी सुविधांची प्राप्ती. उत्पादकाकडून वितरकांना, मध्यस्थांना व्यवस्थापकीय तसेच विपणन विषयक तंत्रज्ञान किंवा सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळं प्रचंड विक्री होते आणि यांना मोठ्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त होतो. तसेच मालाचा योग्य प्रमाणामध्ये साठा कसा करावा याचं व्यवस्थापन कौशल्य सुद्धा यांना प्राप्त होतं. त्यानंतर आहे ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध. विक्री संवर्धन कार्यक्रमामुळे मध्यस्थांची ग्राहकांशी जवळीकता निर्माण होते, त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध निर्माण होतात आणि हे संबंध दीर्घ काळापर्यंत टिकून राहतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर या ग्राहकांना मध्यस्थ वस्तूंची आणि सेवेची विक्री करू शकतात. त्यानंतर आहे पुढचा पार्ट समाजाच्या दृष्टीने महत्त्व. समाजाला कोणकोणते फायदे होतात किंवा काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहायचं आहे विक्री संवर्धनाचं. त्यामध्ये आहे जीवनमानामध्ये सुधारणा. विक्री संवर्धनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना, ग्राहकांना उच्च दर्जाच्या वस्तू पुरवल्यामुळं या लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होते, राहणीमानाचा त्यांचा दर्जा सुधारतो, दर्जेदार वस्तू त्यांना वापरायला मिळतात. त्यानंतर पुढील मुद्दा आहे रोजगार निर्मितीस चालना. विक्री संवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक व्यक्ती कार्य करतात, काम करतात. ह्या लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात, म्हणजे पर्यायानं एक सुदृढ समाज निर्माण होण्यास मदत होते. रिकाम्या हातांना या विक्री संवर्धनाच्या कार्यक्रमामधून काम मिळतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे वाहतूक व संदेशवहन यंत्रणेमध्ये सुधारणा. विक्री संवर्धन कार्यक्रमासाठी किंवा वस्तूच्या वितरणासाठी जी वाहतुकीची साधनं लागतात किंवा विक्री संवर्धनासाठी ग्राहकांपर्यंत त्या वस्तूबद्दलचा संदेश नेऊन पोहोचवण्यासाठी जी संदेशवहन यंत्रणा लागते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होतात. जसा त्या उद्योगाला फायदा होतो तसाच समाजातील वेगवेगळ्या घटकांना सुद्धा या वाहतूक आणि संदेशवहनातील यंत्रणेमधील सुधारणेमुळे फायदा होतो. त्यांना उच्च दर्जाच्या सेवा या माध्यमामधून प्राप्त होतात. त्यानंतर आहे विमा व गोदाम व्यवस्थेत वाढ. विक्री संवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यामुळं विमा व्यवसायाची भरभराट होते, गोदाम व्यवस्थेमध्ये वाढ होते
कारण गोदामामध्ये माल घेऊन ठेवला जातो, साठा केला जातो, त्याचा विमा उतरवला जातो. म्हणजेच विम्याची सेवा पुरवणाऱ्या लोकांना काम मिळतं, गोदामामध्ये काम करणाऱ्या लोकांना काम मिळतं आणि त्या मालाचा दर्जा टिकून राहतो आणि उच्च दर्जाचा माल ग्राहकांना प्राप्त होतो. त्यानंतर आहे दरडोई व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. प्रभावीपणे विक्री संवर्धन कार्यक्रम राबवल्यामुळं लोकांना वेगवेगळ्या त्या फील्डमध्ये रोजगार प्राप्त होतो, त्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते. जे मिडलमॅन्स आहेत, वितरक आहेत, घाऊक आणि किरकोळ व्यापारी आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि मग पर्यायानं देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि आपला देश भांडवलशाही देश म्हणून उदयास येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूयात. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.